ह्या जे शाबरी विद्या वगैरे आहे, ते कोण-कोण शिकू शकतं किंवा याचा संसारी जे माणसं असतात, त्यांचा कसं काय लाभ उठवू शकतात? आणि सगळ्यात कमी जप हा शाबर साधनेमध्ये आहे. आणि बरं. सगळ्यात लवकर फळ देणारे हे शाबर मंत्र आहेत. आणि ओके. त्याला शिवाने अगोदर बनवले, त्यानंतर नाथ आले. मग दत्तात्रयांच्या मार्फत ते मच्छिंद्रनाथांपर्यंत पोहोचले आणि आम्ही त्यांना दादागुरु म्हणतो. तर जो 1200च्या अगोदरचा काळ होता ना, तो हा मुघलांचा काळ होता. हं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ना कबर टाइप त्यांनी समाधी घेतली आहे. बरं. त्यामुळे त्या नाथांचे नाव हे जसं गैबीनाथ म्हणतात, हं. तर गहिनीनाथांचं आहे. ओके. जसं इस्माईल जोगी हे नाव येतं बऱ्याच ठिकाणी. ते बरं. मच्छिंद्रनाथांना त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जाती, धर्म आणि परंपरा यात कुठलंही बंधन नसतं. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात जे बारबरी मंत्र आहेत, शाबर हं. मंत्राचे उपमंत्र त्याच्यात मुसलमानी मंत्रसुद्धा त्यात ॲड केलेले आहेत. बरं. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे की जाती परंपरा वगैरे याच्या भेद काढून याच्यात जो जिथं असेल त्याच्या बोली भाषेत जे मंत्र तयार झालेले आहेत ते हं. शाबरी मंत्र आणि ओके. ते शिवाकडून आलेल्यामुळे आपलं आद्य दैवत हे शिव आहे. शिवाय.